नाही, नियम काय होता, निवडणूक आयोगाचा नियम काय, संविधानाचे नियम काय, आज शेवटचे दिवस आहे, 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म घ्यायचा आणि बी फॉर्म घ्यायचा, शेवटचे दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ होता. तसं त्यांनी सकाळपासून लाऊडस्पीकरवर सांगत होते सगळ्या याच्या केंद्राकडनं 3 वाजेपर्यंत आत या, नाहीतर आम्ही कोणाचं स्वीकारणार नाही म्हणून. मग 3 नंतर अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी हे 150-200 लोकांना आत घेऊन जातात आणि बी फॉर्म द्यायला लावतात. तिथं आमचा जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शिंदेनी त्यांना अडवलं, म्हणलं 3चं टायमिंग संपलेलं, आज जाऊ नका. 3चं टायमिंग संपलेलं, आज जाऊ नका म्हणले. तरी सुद्धा त्यांनी आज जाऊन नाही आम्ही पोच घ्यायला आलो ऐकलो आणि त्यांच्यावर जाताना परत 200 पोलीस बोलवले, 200 पोलिसांना घेऊन गेले. म्हणजे पोलीस लोक पण का फक्त त्यांच्या संरक्षणासाठी किंवा असले बेकायदेशीर कामासाठी मदत करण्यासाठी आहे का निवडणूक आयोगाचे जे नियम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली ते घटनेतले नियम आहे त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी आहे ते. ह्याचा कुठंतरी ह्याचा निषेध म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही इथं चाललो, एक अपंग बाई आहे त्याला सोडलं नाही, तिने पोच घेतली म्हणलं तर मग आमदार 200-300 लोकांना घेऊन जातात. मग हे कुठल्या पद्धत आहे? त्यावेळी काय नियम नसतं का ना, त्यावेळी निवडणूक आयोग म्हणता का? आणि तिथला ऑफिसर मला म्हणतात हो आम्ही तुमचं ऐकणार नाही निवडणूक. मग आम्ही तेच म्हणलो, आमचं कुठे, आम्ही आज जातो निवडणूक अधिकाऱ्याला बोलतो सोडा म्हणतो, सोडायला तयार नाही. किती वेळा बसतात बघू आता, किती वेळ होईल तर होईल. जोपर्यंत निवडणूक अधिकारी आमच्या मनात समाधान करणार नाही, आम्हाला चर्चा त्या ठिकाणी होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. घाला अंगार घालून झालं की घ्या, त्याला काय होतं? नाही अंगार घालून नाही साहेब, गाडी दे बघा आम्हाला उठत नाही नका साहेब, नका आता नको, ते तुमचा अधिकारी सोडणार नाही. मग त्याला कसं प्रमाणे आमच्यावर लाठीचार्ज साहेब, आम्हाला कायदा सांगून आलाय. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.